नमस्कार मंडळी, आज आपण मक्याचे पकोडे म्हणजे स्वीटकॉर्नचे पकोडे बनवत आहोत। त्यासाठी इथे फ्रेश असा स्वीटकॉर्न घेतलेला आहे आणि त्याचे आपण दाणे काढून घ्यायचे आहेत। मक्याचे दाणे सर्व काढून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे सर्व मक्याचे दाणे टाकायचे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडासा पुदिना असेल पुदिना टाका, थोडीशी कोथिंबीर टाका आणि असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। पाणी कुठेही टाकायचं नाही यामध्ये। आवडीप्रमाणे इथे कढीपत्ताही वापरू शकतात, फक्त इथे मीठ आत्ताच टाकायचं नाही आहे। जेव्हा आपण हे भांड्यामध्ये पातळ मिश्रण काढून घेणार आहोत तर तेव्हाच मीठ टाकायचं आहे, जेव्हा आपण भजी करायला घेणार आहोत, कारण की आधीच जर मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटू शकतं। तर बघा, अशा पद्धतीने बऱ्यापैकी पातळच बॅटर तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर किंवा बेसनचं पीठ टाकू शकतात। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं। चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आणि रंगासाठी थोडीशी हळद टाकायची। तर इथे मी हिरवी मिरची न वापरता थोडं तिखटही वापरलेलं आहे आणि धणे पावडर टाकायची आहे। हे सर्व जिन्नस व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एका साईडला गरम तेल करायला ठेवायचं आहे। तर इथे ओवा आणि आपण जिरं टाकलेलं आहे। इथे कॉर्नफ्लोअर टाकते आहे। तुम्ही बेसन पीठ आणि कॉर्नफ्लोअर किंवा राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। तर भज्याची कन्सिस्टन्सी होईल अशा पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं आहे। तर जास्त पातळ बनवायचं नाही आहे, मीडियम थिकच राहू द्यायचं आहे बॅटर। मंडळी, ही रेसिपी पाहता पाहता सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एकदा सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर हे भजी पचायला हलके होण्यासाठी यामध्ये हिंग नक्की टाका। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आणि आपण भजी तळून घ्यायची आहे, पकोडे तळून घ्यायचे आहेत। तर लो टू मीडियम गॅस ठेवायचा। जास्त हाय फ्लेमवरती तळले तर वरच्या साईडने जास्त लाल रंग येतो, पण आतमध्ये कच्ची राहू शकतात, कारण की आपण इथे स्वीटकॉर्न शिजवलेला नव्हता, उकडलेला नव्हता, आपण कच्चाच वापरलेला आहे। तर व्यवस्थित छान भजी तळून घ्यायची आणि गरमागरम सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकतात, सर्व करू शकतात। हे तुम्ही कधीही खाऊ शकता। स्नॅक टाईमला, तुम्ही दुपारच्या वेळेला चहाबरोबर किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा हे पदार्थ खाऊ शकतात। अशा पद्धतीने थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपण सर्व भजी किंवा मक्याचे पकोडे बनवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान अशी जाळी आलेली आहे पकोड्यांना। इथे मी हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी सोबत हे पकोडे सर्व केलेले आहेत।